Hello students. So let's start our today's lecture. So last time we were studying Ohm's law. Okay, Ohm's law आपण स्टडी करत होतो आणि Ohm's law बघा त्याचं स्टेटमेंट काय बघा. So long as the physical state of conductor remains same, म्हणजे जोपर्यंत कंडक्टरची फिजिकल स्टेट आहे तशी राहणार. ओके, तोपर्यंत काय होणार आहे, करंट थ्रू कंडक्टर is directly proportional to potential difference, directly proportional to potential difference across ends of conductor, potential difference across ends of the conductor. Okay, so this is the Ohm's law. So long as the physical state of conductor remains same, current through the conductor is directly proportional to potential difference across the ends of the conductor. म्हणजे लक्षात घ्या, हा समजा एक कंडक्टर असेल, सपोज दिस इज अ कंडक्टर, ठीक आहे, आणि याच्या दोन टोकामध्ये, दोन एंड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केला. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, एक एंड जे आहे ते हायर पोटेन्शियलला ठेवायचं आणि दुसरं एंड जे आहे ते लोअर पोटेन्शियलला ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय करायचं, याला बॅटरी जोडायची आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड प्लसला जोडायची, राईट हँड साइड फॉर एक्झाम्पल मायनसला जोडायची. प्लस म्हणजे काय असणार, हायर पोटेन्शियल, मायनस म्हणजे काय, लोअर पोटेन्शियल. आणि या पद्धतीने कंडक्टरला आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला की या कंडक्टर मधून काय होतो, करंट फ्लो व्हायला चालू होतो. करंट आय फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल. ओके, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कशी आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन कसे फ्लो होतात, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. परंतु करंटची डायरेक्शन नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्हच दाखवायची, जरी इलेक्ट्रॉन अपोजिट डायरेक्शन जात असले तरी. आता पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय व्ही अँड करंट इज डिनोटेड बाय आय. आता या कंडक्टर मधला करंट कशावर डिपेंड असतो, पोटेन्शियल डिफरन्सवर. जे पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर करंट 0. पोटेन्शियल डिफरन्स फी लावला तर फॉर एक्झाम्पल करंट आय. पोटेन्शियल डिफरन्स डबल केला म्हणजे 2 फी केला तर करंट किती होणार आहे, 2i. पोटेन्शियल डिफरन्स ट्रिपल केला तर करंट काय होणार आहे, ट्रिपल होणार आहे. म्हणजे कंडक्टर मधला करंट हा कशावर डिपेंड असतो, पोटेन्शियल डिफरन्सवर डिपेंड असतो, असा ओहम्स लॉ सांगतो, लक्षात घ्या. ओके, परंतु त्याच्यासाठी कंडिशन काय आहे, फिजिकल स्टेट त्याची सेम कॉन्स्टंट राहिली पाहिजे. फिजिकल स्टेट रिमेन्स सेम, म्हणजे फिजिकल स्टेट त्याची कॉन्स्टंट राहिली पाहिजे, म्हणजे त्याच्यामधलं मटेरियल चेंज झाला नसलं पाहिजे, टेम्परेचर चेंज झाला नसलं पाहिजे, आहे तसं राहिलं पाहिजे, लक्षात घ्या. फिजिकल कंडिशन सेम राहणं म्हणजे टेम्परेचर, मटेरियल, कंपोजिशन हे सगळं ऍज इट इज राहायला पाहिजे. ते करंट पास केल्यानंतर चेंज व्हायला नसायला पाहिजे, नाहीतर मग काय होणार आहे, व्हेरिएशन येऊ शकतं. ओके, सो बाय ओहम्स लॉ डायरेक्टली मी इथे लिहू शकतो, बाय ओहम्स लॉ करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. करंट साठी सिंबल आपण आय वापरतो, पोटेन्शियल डिफरन्स साठी सिंबल आपण व्ही वापरतो. सो आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. ओके, किंवा आपण असं पण लिहू शकतो, देअरफॉर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. जर आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही असेल तर व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय लिहू शकतो. अँड देअरफॉर व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, सम कॉन्स्टंट इंटू आर येणार आहे. व्ही इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू आय. ओके, आणि हा जो कॉन्स्टंट आहे ना त्यालाच काय म्हटलं जातं, रेझिस्टन्स. किंवा आपण ह्याला असं लिहूया, इथं डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीचं साईन काढून इक्वल टू साईन टाकायचं असेल तर इथं काय करावं लागेल, एक कॉन्स्टंट टाकावं लागेल, कॉन्स्टंट इंटू आय येणार. आणि हा जो कॉन्स्टंट आहे ना तो काय असणार आहे, त्या कॉन्स्टंटला आपण आर न डिनोट करतो, कशानं, कॅपिटल आर न. वेअर या आर हा जो कॉन्स्टंट आहे ना याला काय म्हटलं जातं, वेअर आर इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. आर ला काय म्हणायचं, रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. अँड देअरफॉर रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय येतो, रेझिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय दी करंट. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय येतो, व्होल्टेज किंवा त्याला पीडी डिवायडेड बाय करंट. ओके, सो एखाद्या कंडक्टरचा रेझिस्टन्स काढायचा असेल तर त्याला पोटेन्शियल डिफरन्स लावायचा, त्याच्यामधला करंट काढायचा आणि पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट म्हणजे काय येणार आहे, रेझिस्टन्स येणार आहे.
आता याच्यावरूनच काय येणार आहे, आपली रेझिस्टन्सची डेफिनेशन येणार आहे. रेझिस्टन्सची याच्यावरून डेफिनेशन तयार होते. रेझिस्टन्स इन ब्रॅकेट आर. तर रेझिस्टन्सची डेफिनेशन काय येणार बघा. रेझिस्टन्स इज डिफाइंड ॲज the ratio of potential difference किंवा इन शॉर्ट त्याला काय म्हटलं जातं, पीडी असं म्हटलं जातं. पोटेन्शियल डिफरन्स टू करंट थ्रू कंडक्टर. व्हेरी सिंपल डेफिनेशन. ओके. रेझिस्टन्स इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स टू दी करंट. अशा प्रकारे रेझिस्टन्सची डेफिनेशन होणार आहे. अँड देअरफोर रेझिस्टन्सचा फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहितो मी इथं. देअरफोर रेझिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे, फी डिवायडेड बाय आय येणार. रेझिस्टन्स इज इक्वल टू फी डिवायडेड बाय, आणि याचं एसआय युनिट. एसआय युनिट असतं ओहम. ओके. ओहम या सायंटिस्टच्या नावेच काय केलेलं आहे, ओहम्स लॉ वरून रेझिस्टन्स मिळतोय म्हणून त्याचं एसआय युनिट ओहम ठेवलेलं आहे. आणि सिम्बॉल जे आहे ना, या पद्धतीने दिलेला आहे. दिस इज द सिम्बॉल ओहम. एसआय युनिट इज ओहम. याचं डायमेन्शन पण लिहूया आपण. याचं डायमेन्शन जे आहे रेझिस्टन्सचं, M1 L2 T-3 A-1. M1 L2 T-3 A-1 याचं डायमेन्शन येणार आहे. जरा चेक करूया पुन्हा एकदा. कारण रेझिस्टन्स म्हणजे काय असतं, हे डायमेन्शन कसं काढायचं, समजा काही वेळेला ते लक्षात राहत नाही. कसं काढायचं, तर फी डिवायडेड बाय आय अगोदर लिहायचं. ओके. जरासं हे चेक पण करूया, कदाचित सेम असेल असं नाही. आणि फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण बघितलंय पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज असतं इंटू करंट. आणि हे डायमेन्शन आपल्याला जवळपास लक्षात असतात. वर्कडनचं असतं M1 L2 T-2. वर्कडनचं M1 L2 T-2. चार्जचं असतं A1 T1 किंवा T1 A1. आणि करंटचं असतं A1. ओके. त्याच्यामुळं टोटल काय होणार बघा, रेझिस्टन्सचं डायमेन्शन M⁻1, कारण डिनॉमिनेटरला M कुठं नाहीये. L⁻, डिनॉमिनेटरला L कुठं नाहीये, त्याच्यामुळे न्यूमरेटरचं L2 ॲज इट इज राहणार. त्याच्यानंतर T⁻, बघा न्यूमरेटरला T⁻², डिनॉमिनेटरला T⁻1 आहे. डिव्हिजन असल्यावर काय करायचं असतं, पॉवरचं सबट्रॅक्शन. सो T⁻2 -1 म्हणजे किती होणार, -3 येणार आहे. आणि A⁻2 येतं, सॉरी A⁻2. M1 L2 T-3 A-2, कारण इथं A1 आहे. A1 A2 होणार, ते डिनॉमिनेटरला असणार. सो A⁻2 असं या पद्धतीनं रेझिस्टन्सचं डायमेन्शन येतं. आता रेझिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे, तर इट इज अ स्केलर क्वांटिटी. ओके. इट इज ए स्केलर क्वांटिटी. इट इज अ स्केलर क्वांटिटी. रेझिस्टन्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे. तर हा झाला पार्ट रेझिस्टन्सचा. ओके. सो आतापर्यंत आपण काय काय केलं बघ स्टडी. आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं बघा. पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन घेतो आणि पुढचा पार्ट बघूया. आज आपण ओहम्स लॉ स्टडी करायला लागलोय. सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम, जोपर्यंत कंडक्टरची फिजिकल स्टेट कायम राहते, म्हणजे कंपोजिशन चेंज होत नाही, टेम्परेचर चेंज होत नाही, मटेरियल चेंज होत नाही, तोपर्यंत काय होणार आहे, त्या कंडक्टर मधला करंट हा पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ओके. सो करंट थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे कुठल्याही कंडक्टरला पोटेन्शियल डिफरन्स लावला, व्होल्टेज लावलं की त्याच्यामधून करंट फ्लो होणार. जेवढा जास्त पोटेन्शियल डिफरन्स तेवढा जास्त करंट, जेवढा कमी पोटेन्शियल डिफरन्स तेवढा कमी करंट. म्हणजे यालाच काय म्हणायचं, डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि म्हणून इथं बाय ओहम्स लॉ काय लिहिलंय, आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फी, किंवा फी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय, अँड देअरफॉर फी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू आय. आणि हा कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, रेझिस्टन्स असणार आहे. सो अशा प्रकारे आपल्याला रेझिस्टन्सची कन्सेप्ट इथे येते. सो आर इज इक्वल टू रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. ओके. आता रेझिस्टन्स कसं डिफाईन करणार, रेझिस्टन्स इज डिफाईन्ड एज द रेशिओ ऑफ
potential difference to the current. Okay, resistance is defined as the ratio of potential difference to the current. So R is equal to phi by I. याचा SI unit, resistance SI unit आहे ओहम. Symbol is like this. Dimension is M1 L2 T minus 3 A minus 2 and it is a scalar quantity. आता रेजिस्टन्स बरोबर आणखी एक महत्वाची टर्म आहे and that is called as conductance. That is called as conductance. So this conductance is denoted by C. C ने डिनोट केली जाते किंवा काही वेळेला ती G या लेटरने देखील काही बुक मध्ये डिनोट केलेले आहे. आता टेक्स्ट बुक प्रमाणे जाऊया. टेक्स्ट बुक मध्ये C ने डिनोट केलेला आहे. आता रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स हे कसे आहेत बघा. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड एज कंडक्टन्स. ओके, रेसिप्रोकल ऑफ resistance is called as conductance. Reciprocal of resistance is called as conductance. Okay, जे रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल घेतला तर त्याला कंडक्टन्स असं म्हटलं जातं. सो C is equal to 1 upon R, 1 upon रेजिस्टन्स. रेजिस्टन्स साठी मटेरियल कुठले वापरतात तर डिफरंट मटेरियल वापरलं जातं. काही वेळेला मेटल वायर, लॉंग मेटल वायर देखील वापरली जाते रेजिस्टन्स साठी किंवा काही वेळेला कार्बन देखील मटेरियल म्हणून वापरलं जातं रेजिस्टन्स साठी. कार्बन किंवा लॉंग मेटल वायर्स. जे रेजिस्टन्सचे बेसिकली दोनच टाईप आहेत. एक वायर वाउंड रेजिस्टन्स आणि दुसरे कार्बन रेजिस्टर. म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स हे कार्बन पासून तयार करतात किंवा मेटलच्या वायर पासून तयार करतात. ठीक आहे, त्याला रजिस्टर असं म्हणायचं. रजिस्टरला काय असतो, रेजिस्टन्स असतो. सो रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड एज कंडक्टन्स. सो कंडक्टन्स ही आणखी एक फिजिकल क्वांटिटी आहे, लक्षात घ्या, विच इज डिनोटेड बाय C. रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला कंडक्टन्स मिळणार आहे. ओके, आता ही देखील एक स्केलर क्वांटिटी आहे आणि याचं SI युनिट काय असतं बघा. SI युनिट असतं MHO. ओहमचं बरोबर उलट केलंय आणि त्याला नाव दिलेलं आहे म्हो. ओके, म्हो किंवा याला दुसरं पण युनिट आहे सिमेन्स. ओके, सिमेन्स किंवा ओहम किंवा याला असं पण रिप्रेझेंट केलं जातं ओहम रेस टू -1. ओहमचं उलट रेसिप्रोकल म्हणून त्याला म्हो हे युनिट आहे किंवा सिमेन्स. हे दोन्ही SI युनिट आहेत, लक्षात घ्या. म्हो म्हटलं तरी चालतं किंवा सिमेन्स म्हटलं तरी चालेल. ओके, so this is the SI unit of the conductance. It is a scalar quantity. आणि त्याचबरोबर याचं डायमेन्शन काय येणार बघा. आता याचं डायमेन्शन, आता मगाशी डायमेन्शन काय होतं, M1 L2 T minus 3 A minus 2 आलं होतं ना. रेसिप्रोकल घेतल्यावर सगळ्या पॉवर ज्या प्लस आहेत त्या मायनस होणार, मायनस आहे ते प्लस होणार. म्हणजे M1 च M-1, M1 L2 होतं ना म्हणजे L-2, M1 L2 T minus 3 म्हणजे T plus 3 and A-2 च +2 होणार. ओके, सो M1 L2 सॉरी M-1 L-2 T3 A2 हे याचं डायमेन्शन येणार आहे. ओके, आता याच्यावर एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. So this is a very simple example from the textbook. काय दिले बघा. A flashlight uses two 1.5 volt batteries to provide a steady current of 0.5 ampere in a filament. Determine resistance of the glowing filament. Resistance find out करायचं. आता इथे बघा, ही जी फ्लॅशलाईट आहे, फ्लॅशलाईट म्हणजे माहिती आहे ना, फ्लॅशलाईट म्हणजे काय असतं, एक टंगस्टन फिलामेंट बल्ब असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, असा एक बल्ब असतो, त्याला आपण फ्लॅशलाईट म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये काय असते, अशा प्रकारे टंगस्टनची वायर असते, याला काय म्हणतात, फिलामेंट असं म्हणतात, फिलामेंट.
तर ही जी फिलामेंट आहे याचा रेझिस्टन्स आपल्याला काढायला सांगितलाय. तर बघा आता इथे काय लिहिलंय, हा जो बल्ब किंवा ही फ्लॅशलाईट जी आहे ती कशी ऑपरेट केली जाते, बाय युझिंग 2, इथं बघा वर्ड काय दिलाय, 2 1.5 व्होल्ट बॅटरीज. आता या 2 1.5 व्होल्टच्या बॅटरीज जर दाखवायचं झाल्या तर असं होणार आहे. दिस इज द फर्स्ट बॅटरी, दिस इज द सेकंड बॅटरी, आणि या कुणाला जोडलेल्या असणार, या बल्बला जोडलेल्या असणार, लाईक दिस. पहिल्या बॅटरीची पॉवर आहे 1.5 व्होल्ट आणि दुसऱ्या बॅटरीची पॉवर आहे पहिल्या पॉवरचं व्होल्टेज आहे 1.5 व्होल्ट आणि दुसऱ्या बॅटरीचं देखील व्होल्टेज किती आहे 1.5 व्होल्ट. ओके, आणि त्यावेळी सर्किटमध्ये किती करंट पास होतोय, सर्किट मधला करंट दिलाय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, तो दिलाय 0.5 अँपियर. ओके, मग आता इथं बघा एकूण पोटेन्शियल डिफरन्स सर्किटमध्ये किती असणार, तर 1.5च्या 2 बॅटरी आपण एका पाठोपाठ एक जोडल्या तर काय होणार, एकूण पोटेन्शियल डिफरन्स त्या बल्ब जाणार आहे 1.5 प्लस 1.5 म्हणजे 3 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स त्या बल्बला मिळणार आहे, 3 व्होल्ट. आणि त्यावेळी करंट किती सेटअप झाला, इथं 0.5 अँपियरचा करंट सेटअप झालाय. ठीक आहे, अँड देअरफॉर आता रेझिस्टन्स काढायला सांगितलंय. रेझिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय द करंट किंवा पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट. तर व्होल्टेज किती दिलंय 3 डिवायडेड बाय करंट किती दिलाय 0.5. सो 3 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे काय होणार आहे 6 ओहम विल बी द आन्सर. ओके, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. पण इथं हे लक्षात ठेवावं लागेल की बॅटरी किती आहेत, कारण काही वेळेला मिस्टेक काय होते, आपण डायरेक्टली काय करतो 1.5 व्होल्ट आणि 0.5 अँपियर ह्या दोनच व्हॅल्यू बघून काही वेळेला कॅल्क्युलेशन करण्याची शक्यता असते. तर ते व्यवस्थित 2 बॅटरी आहेत का 3 आहेत का 4 आहेत आणि त्याच्यानुसार एकूण पोटेन्शियल डिफरन्स बॅटरीचा किती होणार हे तुम्हाला तिथे काढता आलं पाहिजे. ओके, 2 बॅटरी अशा एका पाठोपाठ एक जोडल्या की त्यांच्या व्होल्टेजचे काय होते, ऍडिशन होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ओहम्स लॉचं प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. प्रूफ ऑफ ओहम्स लॉ, ओहम्स लॉचं प्रूफ आपल्याला बघायचं आहे. तर हे प्रूफ कसं येणार लक्षात घ्या. लेट, आता याच्या लागणाऱ्या इथं डेरिवेशन मध्ये ओहम लॉच्या प्रूफ मध्ये सगळ्या लागणाऱ्या टर्म्स लिहूया आपण. लेट फी म्हणजे काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कंडक्टर. पोटेन्शियल डिफरन्स जनरली अक्रॉसच लिहिला जातो, हे लक्षात घ्या. अक्रॉस म्हणजे दोन्ही एंडच्या मध्ये, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कंडक्टर. त्याच्यानंतर आय म्हणजे काय असणार आहे, करंट थ्रू कंडक्टर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की व्ही इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू आय, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आर म्हणजे काय असणार आहे, रेझिस्टन्स. आर म्हणजे रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर, रेझिस्टन्स ऑफ दी कंडक्टर. रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. त्याच्यानंतर एन म्हणजे काय, फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी. पाठीमागचे फॉर्म्युले काही आपल्याला वापरावे लागणार आहेत. फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ कंडक्टर. कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असणार, त्याची डेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर ई म्हणजे काय असतं तुम्हाला माहित आहे, ई म्हणजे असतं चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. त्याची व्हॅल्यू पण पाठ पाहिजे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन असतं 1.6 × 10⁻⁹. ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर. म्हणजे कंडक्टरची रेडियस जर दिलेली असेल तर काय होणार, πr² या फॉर्म्युल्याने एरिया काढणार आपण. ओके, आता इथं एक क्वेश्चन आहे की काही स्टुडंटला की फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ द कंडक्टर म्हणजे काय. आता कंडक्टरमध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय,
असे इलेक्ट्रॉन की जे एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे, दुसऱ्या ऍटम कडून तिसऱ्या ऍटम कडे असे रॅन्डम मोशन मध्ये असतात. आणि हे इलेक्ट्रॉन जनरली कुठले असतात तर आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन, ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लक्षात घ्या. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात की जे न्यूक्लियस पासून दूर असल्यामुळे न्यूक्लियसला लूजली बाउंडेड असतात, स्ट्रॉंगली बाउंडेड नसतात, लूजली बाउंडेड असतात, न्यूक्लियस पासून दूर असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामुळे काही वेळेला काय होतं, त्यांना थोडीशी एनर्जी बाहेरून मिळाली तर ते त्या ऍटम पासून सेपरेट होऊ शकतात. ऍटम पासून सेपरेट होतात परंतु मटेरियल मध्येच राहतात, मटेरियलच्या बाहेर ते जात नाहीत. आणि एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे ते कंटिन्युअसली काय होत असतात, मायग्रेट होत असतात. त्याला फ्री इलेक्ट्रॉन म्हणायचं. ते रॅन्डम मोशन मध्ये असतात, ते ऑल पॉसिबल डायरेक्शन, ऑल पॉसिबल वेलॉसिटीनं काय होत असतात, मूव्ह होत असतात. त्याला काय म्हणतो आपण, फ्री इलेक्ट्रॉन. आणि फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे काय, असे किती इलेक्ट्रॉन पर मीटर क्यूब अवेलेबल आहेत, त्याला फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी असं म्हणायचं. हे मटेरियल टू मटेरियल चेंज होतात. म्हणजे कॉपर मध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स पर मीटर क्यूब डिफरंट असणार आहेत, आयर्न मध्ये डिफरंट असणार आहेत, गोल्ड मध्ये डिफरंट असणार आहेत. तर याला फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे जाणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला फ्री इलेक्ट्रॉन म्हणायचं. आणि त्यांची डेन्सिटी म्हणजे काय, किती इलेक्ट्रॉन पर मीटर क्यूब मध्ये आहेत. ओके. आणि त्याचबरोबर फीडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फीडी म्हणजे काय असतं, ड्रिफ्ट स्पीड असतं फीडी म्हणजे. ठीक आहे. आता आपल्याला पहिला फॉर्म्युला इलेक्ट्रिक करंटचा माहित आहे. वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू NEA VD. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलंय तुम्हाला NEA VD, I इज इक्वल टू NEA VD. ओके. ऑल्सो इलेक्ट्रिक फील्ड इन द कंडक्टर, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टर, हा फॉर्म्युला नंबर 1 आहे. याच्यावरून ओहम्स लॉ प्रूव्ह होणार आहे. इनसाइड कंडक्टर. ओके. कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असणार बघा. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये हा फॉर्म्युला बघितलाय, माहित आहे ना. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, त्या कंडक्टरची लेंथ येणार, लेंथ. इथं लेंथ एक लिहायचं राहायचं. वेअर एल इज द लेंथ ऑफ कंडक्टर, लेंथ ऑफ कंडक्टर. हे बघा, आपण हे बघितलंय आणि हे डेरिवेशन इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये केलंय. समजा अशा दोन प्लेट्स असतील, या दोन प्लेटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स फी असेल आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय असेल, एल असेल किंवा डी असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड तिथं असतं फी बाय डी, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टर. आता या इलेक्ट्रिक फील्डमुळे त्याच्यातले इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, मूव्ह होणार आहेत. ओके. सो देअरफॉर फोर्स ऑन फ्री इलेक्ट्रॉन्स, फोर्स ऑन फ्री इलेक्ट्रॉन्स F इज इक्वल टू काय येणार आहे, E इंटू ई येणार, बरोबर आहे ना. फोर्स ऑन इलेक्ट्रॉन किती असणार आहे, E इंटू ई. पुन्हा हा फॉर्म्युला कुठून आला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिक मधून. कारण तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डेफिनेशन काय सांगितले, फोर्स पर युनिट चार्ज. हा फॉर्म्युला आपण कुठं बघितला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघितलाय. E इज इक्वल टू F बाय क्यू. सो इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक फील्ड इंटू चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड इंटू चार्ज, इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे, E आहे ना. हे लक्षात आलं का बघा. F इज इक्वल टू ई क्यू असतं, तसं F इज इक्वल टू E इंटू ई फक्त लिहिलंय मी, फोर्स. ओके. म्हणजेच फोर्स किती येणार, E परत रिप्लेस करतो, फी बाय एल इंटू ई येणार, फी बाय एल इंटू ई. हा झाला फोर्स, फोर्स ऑन द फोर्स ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता ऍक्सेलरेशन काढूया. ऍक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन. त्या फ्री इलेक्ट्रॉनचं ऍक्सेलरेशन किती येणार बघा. ओके. 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्हाला हे सगळं नाहीये, परंतु नीट जेई पॉइंट ऑफ व्ह्यू 11th स्टँडर्ड मध्ये हे तुम्हाला सगळं आहे. हे तुम्हाला स्टडी करायचं आहे व्यवस्थित, खूप इझी आहे हे. ओके. हा. तर ऍक्सेलरेशन किती येणार बघा. ऍक्सेलरेशन ए म्हणजे काय असतं, फोर्स डिवायडेड बाय मास असतं. कारण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर. सो इलेक्ट्रॉनचा ऍक्सेलरेशन किती क्रिएट होणार बघा. फोर्स किती आहे, फी ई डिवायडेड बाय एल ना, फी ई बाय एल डिवायडेड बाय एम. हे झालं ऍक्सेलरेशन. ओके. ऍक्सेलरेशन झालं. आता बघा 9
हा आपल्याला आणखी एक ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला मिळणार आहे. ड्रिफ्ट स्पीड फी इज इक्वल टू डी इज इक्वल टू ए इंटू टाऊ असा ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला येतो. हा फॉर्म्युला कुठून आला? फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन माहिती आहे ना, फी इज इक्वल टू यू प्लस एटी, त्याच्यावरून आलेला आहे. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन काय? फी इज इक्वल टू यू प्लस एटी. हे फिजिक्स 1 मध्ये आहे बघा. फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ऍक्सेलरेशन इंटू टाइम. ओके, तर इनिशियल व्हेलॉसिटी इथे किती असणार इलेक्ट्रॉनची? 0. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लावायच्या अगोदर इनिशियल व्हेलॉसिटी किती? 0. आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर काय होणार आहे? तो मूव्ह व्हायला लागणार. कितीनं? ड्रिफ्ट स्पीडनं मूव्ह व्हायला लागणार. सो इनिशियल व्हेलॉसिटी 0 असल्यामुळे हे 0 होणार आणि फी इज इक्वल टू ऍक्सेलरेशन इंटू टाइम येणार आहे. तर ऍक्सेलरेशन इंटू काय लिहिलंय इथं? टाइम लिहिलेलं नाही, टाऊ लिहिलंय इथं. टाऊ म्हणजे काय असतं लक्षात घ्या, हा एक कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टाऊ म्हणजे याला रिलॅक्सेशन टाइम असं म्हटलं जातं. रिलॅक्सेशन टाइम, किंवा याला काय म्हटलं जातं? टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, आता इलेक्ट्रॉन जो असतो ना कंडक्टरमध्ये, तो इनिशियली 0 व्हेलॉसिटी असणार. त्याला पोटेन्शियल डिफरन्स लावला की तो मूव्ह व्हायला लागणार. मूव्ह होऊन काय होणार? परत तो आदळणार. कुणावर? ऍटमवर जाऊन आदळतो. परत काय होतो? स्टॉप होतो. आदळला की स्टॉप होणार. स्टॉप झाला की परत इलेक्ट्रिक फील्डमुळे परत ऍक्सेलरेट होणार आणि परत जाऊन आदळणार. म्हणजे असं इलेक्ट्रॉन कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनची मोशन, फ्री इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे ती कशी असते बघा. पुन्हा एकदा सांगतोय, पोटेन्शियल डिफरन्स लावला की इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय होणार. इलेक्ट्रिक फील्डमुळे इलेक्ट्रॉन काय होणार? ऍक्सेलरेट होणार. म्हणजे सर्टन व्हेलॉसिटी त्याला मिळणार. परंतु सर्टन व्हेलॉसिटी मिळाल्यानंतर तो मूव्ह होत असताना कुणावर आदळणार? ऍटमवर जाऊन आदळणार. त्यांच्या पाथमध्ये जे ऍटम असतात त्यांच्यावर जाऊन आदळतात. मग ते रेस्टमध्ये येतात. रेस्टमध्ये आल्यानंतर परत इलेक्ट्रिक फील्डमुळे परत ऍक्सेलरेट होतात, परत जाऊन आदळतात, परत थांबतात. ही अशी त्यांची मोशन चालू असते कंटिन्युअसली. आणि दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये, दोन लगतच्या कोलिजन मधला टाइम जो आहे ना, त्याला काय म्हटलं जातं? रिलॅक्सेशन टाइम म्हटलं जातं. अँड देअरफॉर ड्रिफ्ट स्पीडचा आणखी एक फॉर्म्युला येणार, दॅट इज ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? फी ई बाय एल एम. हा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ना, वर आपण काढलाय. फी ई बाय एल एम इंटू टाऊ. ओके, आता हे झालं इक्वेशन नंबर 2. आता ही आलेली व्हॅल्यू ना इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार बघा? I इज इक्वल टू NEA आणि फीडीच्या ठिकाणी काय लिहितो? फी ई टाऊ डिवायडेड बाय LM. ओके, so therefore I can write here I is equal to N into E म्हणजे काय होणार? E स्क्वेअर. सगळं न्यूमरेटरला लिहितो. N E स्क्वेअर A. राईट ना? हे N झालं, हे E इंटू E म्हणजे E स्क्वेअर झालं, A लिहितो. डिवायडेड बाय ML, LM ऐवजी ML लिहितो, इंटू फी फक्त सेपरेट लिहितो, फी. आता हे फी म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स आहे, पाठीमागे अप्लाय केलेला. आता बघा याच्यामध्ये ऍज N म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी, ती कॉन्स्टंट असते. E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 into 10⁻⁻⁹, इट इज अ कॉन्स्टंट. A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर, तो देखील आपण काही चेंज करणार नाही, तो कॉन्स्टंट आहे. M म्हणजे काय आहे? मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनचं मास काही चेंज होत नाही कधी, ते 9.1 into 10⁻31 राहतं. 9.1 into 10⁻31. आणि L म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, ते देखील कॉन्स्टंट आहे. हे सगळे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत, आर कॉन्स्टंट्स. ओके, अँड देअरफॉर आय कॅन राईट I is equal to some constant into phi, म्हणजेच काय होणार आहे? I is directly proportional to phi. So in this way Ohm's law is proved. In this way Ohm's law is proved. ओके, तर अशा प्रकारे हे ओहम्स लॉचं प्रूफ येणार आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आज काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे 1-2 नंतर अपलोड होईल, रिपीटेडली 3 वेळा 4 वेळा बघा, म्हणजे हे डेरिव्हेशन तुम्हाला लक्षात येईल. ओके, हे डेरिव्हेशन लक्षात येईल. आणि मग याच्यामध्ये काय डाऊट असले तर विचारा.
डेरिव्हेशन खूप इझी आहे, त्याला फक्त 1, 2, 3 वेळा रिपिटेशनची गरज आहे. रिपिटेशन तुम्हाला करावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे ओहम्स लॉ जो आहे तो आपण प्रूव्ह करू शकतो. आणि या डेरिव्हेशनवरून आपल्याला रेझिस्टन्सचा देखील एक नवीन फॉर्म्युला मिळणार आहे.